नमस्ते, मी स्नेहल घारपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांचा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा घेण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी पोलीस तपासातील सर्व प्रकरणांचा आवश्यक तपास पूर्ण करून विहित कालावधीत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी दिले. बैठकीस समितीचे सदस्य, सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उप अधीक्षक सुवर्णा पत्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव, अशासकीय सदस्य संतोष तोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड म्हणाले की पोलीस तपासावरील प्रकरणांना गती द्यावी आणि कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी विशेष मोहीम राबवावी. सध्या पोलीस तपासावरील 15 प्रकरणे प्रलंबित असून चालू महिन्यात 4 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच 584 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. कागदपत्रांच्या अभावी 14 प्रकरणे प्रलंबित असून अर्थ सहाय्यासाठी दाखल झालेल्या 39 प्रकरणांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. हरित महाराष्ट्र आयोग अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी 5 लाख वृक्ष लागवड याप्रमाणे 21 वर्षात टप्प्याटप्प्याने म्हणजेच 1,05,00,000 इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या लागवडीसाठी संबंधित यंत्रणांनी येत्या 13 जुलै पर्यंत वृक्ष लागवडीचे योग्य नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले. वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने शाहूजी सभागृहात आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री राठोड म्हणाले, जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेला गती द्यावी, त्याचबरोबर संबंधित विभागांना वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या उद्दिष्ट केवळ पूर्ण करू नये, तर ते वृक्ष लागवावेत, तर ते वृक्ष जगवावेत, त्यांची जोपासना योग्य पद्धतीने होईल त्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही केल्या. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी किशोर येळे यांनी जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने करण्यात येणारे सर्व रोपे सामाजिक वन विभागामार्फत मोफत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, मनपा उप आयुक्त परितोष कंकाळ, इचलकरंजी मनपा उप आयुक्त नंदू परळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पोलीस उप अधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, सहाय्यक वनरक्षक प्रियांका दळवी, पाटबंधारे विभागाच्या उप कार्यकारी अभियंता आरती बारटके, महावितरणचे सहाय्यक अभियंता अनुराग डोईजड यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील 2 महानगरपालिका तसेच सर्व नगरपालिकांमधील सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भात शासनाचे निर्णय व परिपत्रकांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना सर्व शासकीय लाभ विहित वेळेत उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय पवार यांनी दिल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध संघटनांनी विशेषतः अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत विविध मागण्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उप अधीक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, कोल्हापूर महानगरपालिकेचे उप आयुक्त परितोष कंकाळ, सह आयुक्त रामचंद्र काटकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे सह आयुक्त सुनील शिंदे, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अशोक मारुडा, युनियनचे पदाधिकारी तसेच विविध नगरपालिकांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पवार म्हणाले की सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांना प्रशासकीय लाभ त्यांना विहित वेळेत मिळणे आवश्यक आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना लाभ उपलब्ध करून द्यावेत. बैठकीत रिक्त पदांची भरती, अनुकंपा नियुक्ती, घरकुल योजना, सुरक्षा साधनांचा पुरवठा आदी विषयांवर आढावा घेण्यात आला. तसेच
अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे सादर केलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे आज बेंगळुरू येथे आगमन झाले। यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या समवेत राष्ट्रपतींचे पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रपतींचे कर्नाटकात हार्दिक स्वागत करत त्यांच्या दौऱ्यास शुभेच्छा दिल्या। राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रपतींच्या या दौऱ्यादरम्यान विविध अधिकृत कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली। अनुसूचित जातींची एकजूट अबाधित राहावी तसेच जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आज मुंबई येथे राज्यभरातील मागासवर्गीय समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या मोर्चात विविध जिल्ह्यातील समाज बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या मोर्चामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदवत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास विरोध दर्शवला। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार ज्ञानराज चौगले, डॉक्टर दांडगे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मोर्चा दरम्यान अनुसूचित जातींची एकजूट कायम ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली। तसेच उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात एकमुखी आवाज उठवण्यात आला। रुकडी गावातील वार्ड क्रमांक 6 परिसरात कब्रस्तान शेजारील मोठी गटार, तळे परिसरातील अंतर्गत गटार तसेच खोतवाडी येथील मोठ्या तळ्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने खोतवाडी आणि शेतांमध्ये जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने नालेसफाई करण्यात आली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। मुसळधार पावसामुळे नाल्यांची स्वच्छता न झाल्यास परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहून जावे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी साईडचे सारण काढून नाल्यांचा मार्ग मोकळा करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान माजी सरपंच श्री शीतल खोत यांनी विशेष लक्ष घालून कामाची पाहणी केली। तसेच सरपंच सौ राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच सौ पाकीजा रामू मुलानी, माजी सरपंच श्री राजकुमार मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ अश्विनी इंगळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी वार्ड क्रमांक 6 मधील नागरिकांनी वेळेवर नाले सफाई करून संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने मनपूर्वक आभार व्यक्त केले। कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेले केशवकुमार भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा प्रशासकांच्या सेवेत दाखल होणार आहे। महापौर सौ रूपानानी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका प्रशासन, हेरिटेज समिती आणि रंगकर्मी यांची महत्त्वाची बैठक पार पडली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या बैठकीत नाट्यगृहाच्या पुनरारंभासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत रंगकर्मींच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून 9 ऑगस्ट 2026 रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रशासनाकडून लोकार्पणासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती दिली। या बैठकीस हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ कौसर बागवान, उपसभापती सौ दीपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गट नेते आदिल फरास, नगरसेवक जयंत पाटील, विजयसिंह खाडे पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांडरे, हेरिटेज समितीचे सदस्य प्रशांत हडकर व संदीप दिघे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन रायकर, राजेश यादव, जगदीश सुतार, गोदरेज अँड बॉईज कंपनीचे महेश पांचाळ व हर्षद कोगनोळे, रंगकर्मी रोहन घोरपडे, सुनील घोरपडे, किरण सिंग चव्हाण, नितीन शेनेज, विलास डोळस आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते। बैठकीत कलाकारांनी नाट्यगृहाच्या सुविधा, व्यवस्थापन आणि भविष्यातील वापराबाबत विषय
विविध सूचना मांडल्या। महापालिका प्रशासनाने या सूचनांचे स्वागत करत आधुनिक सुविधा असलेले सुरक्षित आणि दर्जेदार नाट्यगृह कोल्हापूरकरांना समर्पित करण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे येत्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली। तर पाहूया आजची सविस्तर बातमी। बैठकीत कागदपत्रांच्या अभावामुळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचारग्रस्त पीडितांच्या अर्थसहाय्याची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी पोलीस विभागाने जातीचे दाखले व वैद्यकीय प्रमाणपत्रे तातडीने समाज कल्याण विभागाकडे उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिल्या। बैठकीत समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते। यावेळी अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 1989 बाबत जनजागृती करण्यासाठी तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात आला। तसेच जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली। पोलीस विभागाने वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत। उच्च न्यायालयातील प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करावा। तसेच पुढील बैठकीत उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती सादर करावी असेही निर्देश श्री लोंढे यांनी दिले। याशिवाय गुन्ह्यांची संख्या अधिक असलेल्या तालुक्यांमध्ये संयुक्त बैठका घेऊन अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास 60 दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीत तालुका निहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला। तसेच उपस्थित तक्रारदारांना त्यांची मते व समस्या मांडण्याची संधी देण्यात आली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे आयोजित युग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार संघ सृजन या भव्य नाट्यविष्कार कार्यक्रमास उपस्थित राहिलो। तर पाहूया आजची सविस्तर बातमी। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य श्री जिष्णुदेव वर्माजी तसेच मुंबई भाजप अध्यक्ष श्री अमित साटमजी यांची उपस्थिती लाभली। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रसेवा, संघटन शक्ती आणि सामाजिक समरसतेच्या मूल्यांवर उभारलेल्या विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे। या नाट्यविष्कारातून त्यांच्या कार्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासाचा प्रभावी आढावा सादर करण्यात आला। या उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयोजक आणि सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।